भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झालेत। भाजपच्या गोटात बैठकांमधून निवडणूक तयारीचा आढावा घेतला जातोय। मुंबईत भाजप 32 जागा लढवणार आहेत, तर 4 जागा मित्रपक्षांना सोडणार आहेत। मुंबईत भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आपल्या बरोबर आहेत। त्याने अर्ज भरलेला आहे, फॉर्म भरलेला आहे। आशिषजी, सगळ्यात पहिले काय सांगाल, काय विश्वास आहे, किती मताने तुम्ही या मतदारसंघातून निवडून या विभागातील जनता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे। 15 वर्षात स्थानिक आमदाराचं फिरणं नाही, काम करणं नाही, जनतेला भेटणं नाही, सौदार्याचं वातावरण नाही। या सगळ्या पार्श्वभूमीत भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीतले सर्व पक्ष आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे अगदी विनम्रतेने जनतेच्या कार्यकर्त्यांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या संपर्कात आहोत। त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर कमीत कमी 25,000च्या वर मताधिक्याने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मी जिंकेन, ह्याबद्दल अगदी विनम्रतापूर्वक मी आपल्यासमोर मांडणी करतो। मुंबईमध्ये भाजप किती जागा लढवत आहे, कशा प्रकारे विभागणी करण्यात आली, आरपीआयला किती जागा देण्यात आल्या आहेत? महायुतीच्या आम्ही 36च्या 36 जागा लढवतो आहेत। भारतीय जनता पार्टी त्यापैकी 33 जागा, 3 जागा या आमचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, 1 जागा शिवसंग्रामला, त्यामुळे 4 जागा मित्रपक्ष, 32 जागा आम्ही अशा पद्धतीने लढून मला असं वाटतं की 36च्या 36 जागांवर आपल्याला अतिशय आनंददायी विजयाचे चित्र दिसेल। त्याच्यामुळे कितपत तुम्हाला दबाव जाणवतोय 36 जागा लढवताना, काय सांगाल? मी जर हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मतविभागणीच्या ऐवजी भारतीय जनता पक्षासाठी मत उभारणीचं वातावरण दिसेल आणि त्या मत उभारणीत फक्त मोदीजींच्या मागे पूर्ण मुंबई महाराष्ट्रातल्या जनतेचं समर्थनही आपल्याला दिसेल। पुढे जर्नलिस्ट पंकज अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।